नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपले दांडे सगळे मारून झालेले असतात आणि आपण एक कालपासनं रिपी मारून घेतलेली आहेत. ही आपली एक बाजू पूर्ण रिपी मारून झालेली असतात आणि इथे आपण दांडे म्हणून पाईप वापरले 3.5चे आणि रिपी म्हणून आपण वापरले इथे 1x1चे पाईप वापरलेले असतात GPचे. आणि ताट्यासाठी आपण 2x चं ताटं वापरलेलो असा. हे बघा, वरच्या बाजूक आपण ताटो लावलेलो असा. आपला पासीट इथे ह्याच्या प्राक 13 फुटाचा पासीट हा. ही तुम्ही खालच्या बाजून बघू शकतास ही आपली दांडे किती बाहेर असते. हे दांडे सगळे एका लाईनमध्ये सूत मारूचं लागतं आणि सुतामध्ये ते दांडे एका लेवलमध्ये येतात. हे बघा, ही दांड्याची फिटिंग एवढी पाईपाची चांगली लागता करूची, कारण जसं सी चॅनलमध्ये वेल्डिंग लोखंडामध्ये जसं बसतं तसं पाईपमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे फिटिंग ती एकदम चांगली लागता. ही आपली पिंगाणी आपण एका बाजूची लावलेली असतात, कोण वर्षाच्या बाजूची. हे बघा, याची एका सुतात जशी सरळ असत एकदम. वरना मी इथे शूटिंग केलं आहे. वरना रिपीमध्ये आपण बरोबर आतल्या आत 1x1ची रिप असल्यामुळे 11 इंचाचं अंतर ठेवलेलं असा. इथून कॉर्नर बघू शकता तुम्ही, कोण वसत किती बाहेर इलो होतो. आणि ही रिप कौल अडकासाठी आपण स्टॉपर लावलो, म्हणजे वरचे कोणे असतात ते त्या स्टॉपरला अडकतात, म्हणजे माकडाने उडी मारल्यानंतर पडायचे ना. ह्या तुम्ही चप्पर बघू शकता. हा घर आपला 25x47चा घर हा. या आपला काम चालू आहे मालवण तालुक्यात हिवाळेमध्ये. अंगणेवाडी रस्ते घेता ओळी आहेत ना, पुढे गेल्यानंतर कसाल पुलावरनं गाडेगावकर यांचा. इथे मागच्या बाजूक पण त्यांना कौला चवी झाली, त्याच्यामुळे थोडं उतार कमी इलो, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा, गावकर अजित गावकर टचअप करतात कलर इथे. मित्रांनो, तुमचं कोणा काय काम वगैरे करूचं असेल तर तुम्ही फोन करू शकतास किंवा मेसेज करू शकतास. माझा व्हॉट्सअप नंबर आणि मी मोबाईल नंबर वगैरे माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये दिलं आहे, तुम्ही बघू शकतास व्हिडिओ. मोबाईल नंबर हा. इथे जे आपण दांडे लावले ते दांड्यामधलं अंतर आपला 29 इंच असा आणि रिपीमधला अंतर आपला 11 इंचाचा असा. कारण पावनाच्या रिपीसाठी 11 सुता लागतात आणि 1x1ची रिप वापरली तर 11 इंचाचा आपण आतला अंतर ठेवायचं लागतं. ही कालना 4x4ची खांडा म्हणून वापरलेली असत. मित्रांनो, माझं आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि माझं जर व्हिडिओ आवडलं तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये.